नमस्कार. माझे नाव सचिन नामदेव जाधव, संस्थापक अध्यक्ष भगवी वादळ फाउंडेशन. आत्ता जे पश्चिम बंगालमध्ये जी काही 1300 हिंदू कुटुंबांना पलायन करावं लागलं आणि अनेक हिंदू माता भगिनींची इज्जत लुटली गेली, अनेकांचे नरसंहार करण्यात आले, तर माजी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेब, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना विनंती आहे की भविष्यामध्ये येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये ईडीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती 70,000 कोटीच्या घोटाळ्यासंदर्भात कारवाई केल्यानंतर पश्चिम बंगालसारखी अवस्था महाराष्ट्राची होऊ नये यासाठी तात्काळ शरद पवार राष्ट्रवादी गट, अजित पवार राष्ट्रवादी गट, काँग्रेस व इतर काही त्यांचे सहकारी इंडिया गठबंधन आहे यांच्या सर्व माफियांचे महाराष्ट्रातील त्यांना गल्लीबोळातनं कुठं दडून बसलेत अशा सर्व माफियांचे तात्काळ एन्काउंटर करावेत, अन्यथा पश्चिम बंगालसारखी अवस्था महाराष्ट्राची होण्यासाठी वेळ लागणार नाही. जय जय महाकाल, जय शिवराय, जय शंभूराजे, जय जय श्रीराम.